तुम्ही न्यूजवाले सुद्धा शिरूर शहरात आले असतील, दोन्ही साईडने आले तर खड्ड्यांच्या रूपाने तुम्हाला आमदार साहेबांचा विकास दिसला असेल। सम्राट आमदारांनी 450 टपरी धारकांच्या पोटावर पाय दिला। आणि सुलतानी संकट जे आलेलं आहे ते सुलतानी सरकारमुळे आलेलं आहे। हे बंटी आणि बबली शिरूर तालुक्यातली PSIला पेढे वाटतात। गोडगंगा सारखा एवढा मोठा कारखाना बंद पाडला, शेतकऱ्यांचं नुकसान केलं, चुलीत पाणी ओतलं, ह्याच्यापेक्षा काय मोठं काम सांगणार आहे? नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी। आवाज लोकशाहीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। दिवाळी संपल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला सुद्धा वेग आलेला आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत, विद्यमान आमदारांनी काय काय कामं केलेली आहेत याचा आढावा आपण घेतोय। आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत, जिथं राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना खरं तर होताना पाहायला मिळते। म्हणजेच अजित पवार विरुद्ध शरद पवार असा हा सामना होतोय। इथं विद्यमान आमदार आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अशोक बापू पवार हे आहेत, तर दुसरीकडे महायुतीचे म्हणजेच अजितदादा यांच्या पक्षाकडून माऊली कटके जे महाविकास आघाडी सोबत होते, मात्र ऐनवेळी त्यांना अजितदादांनी उमेदवारी दिली आणि त्या शिरूरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना उतरवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत महाविकास आघाडी आणि त्यासोबतच महायुतीतले सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत या शिरूर मतदारसंघामधले। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत शिरूरमध्ये नेमकी काय कामं झाली आणि काय झाली नाही। सुरुवातीला आपण जिथले जे विद्यमान आमदार होते अशोक बापू पवार यांच्या प्रतिनिधींकडे जाऊया। शिरूर मधला प्रामुख्याने प्रश्न हा वाहतूक कोंडीचा आहे। वाहतूक कोंडी सुटलेली दिसत नाहीये, म्हणजे वाघोली असेल किंवा शिरूर मधला काही भाग असेल, सातत्याने वाहतूक कोंडी होतीये। तर काय नियोजन आहे? आता तुम्ही प्रचारामध्ये हा मुद्दा घेतलेला आहे का? प्रचारामध्ये वाहतूक कोंडीचा मुद्दा होता आणि याच्या अगोदर बापूंनी वाघुलीचा विषय मांडलेला होता, पण तेथील स्थानिक लोक जे वाघुलीचे होते त्यांनीच त्यांना विरोध केला होता। कारण का त्यांनी असे विषय मांडले की जर तिथं उड्डाण पूल झालं तर तो विषय सुटेल, पण स्थानिक लोकांची रोजंदारी बुडेल। त्यामुळे तिथं बराच विरोध बापूंना त्या गोष्टीचा झालेला आहे आणि वाहतूक कोंडी नक्कीच सुटेल पुढे। हे आम्हाला भागातही वाहतूक कोंडी आहे शिरूर मतदारसंघामध्ये, इतर भागात नाही। शक्यतो शिक्रापूर आणि वाघोली त्याच साईडला वाहतूक कोंडी आणि आमदार साहेब त्या दृष्टीने खूप प्रयत्न करताय। आणि आता काय झालं की 2.5 वर्ष सत्तेत नसल्यामुळे बरेच कामं आमच्या अडून राहिले। त्यामुळे आता जर आपण सगळ्यांनी त्यांना बहुमताने निवडून दिलं तर ते सगळे कामं मार्गी लागतील। तुम्हाला काय वाटतं हे यांनी जे म्हटलेलं आहे की पुढे कामं होतील? ही दादा त्यांनी मांडलेला मुद्दा एकदम योग्य आहे, त्याला मी अयोग्य म्हणणार नाहीये। कारण का वाघोली हे मोठं शहर आहे, तिथं कोंडी ते म्हणतात आहे, म्हणजे आम्हाला असं दाखवायचं की निदान त्यांच्या लक्षात तरी आले की वाघोलीमध्ये कोंडी आहे। पण एवढ्या वर्षात आमदार आहेत आणि आता त्याला मंजुरी मिळाली, त्यांना माहिती की नाही माहित मला, पण त्याला मंजुरी मिळालेली आहे। ती मंजुरी कोणाकडनं मिळालेली आहे? केंद्र शासनाकडनं गडकरी साहेबांनी ती मंजुरी दिलेली आहे। पण तो जो प्रस्ताव होता तो कुणी मांडला? तो स्वर्गीय बाबूराव पाचनेंनी मांडलेला आहे। पण आपण ते पण कुठेतरी दक्षता घ्यायला पाहिजे। आज तो मुद्दा स्वर्गीय बाबूराव पाचनेंनी मांडला आणि 5 वर्षांनी त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि आता ताई त्या रस्त्याला सुद्धा मंजुरी आलेली आहे। गतिरोधक काम चाललेलं आहे, काम आपल्याला दिसतात आहेत की आज एक सुद्धा गाव, मी म्हणते शिरूरमध्ये असू दे, हवेलीमध्ये असू दे, एक सुद्धा गाव असं नाही राहिले की तिथे सिमेंट काँग्रेसचे आता रस्ते होत नाहीये। त्यामुळे रस्त्याच्या बाबतीत त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर माहित नसेल किंवा व्यवस्थित माहित नसेल, त्याचं स्पष्टीकरण द्यायला आम्ही खंबीर आहोत। पण मतदारसंघामध्ये काय कामं झाली नाहीयेत? मतदारसंघामध्ये कोणचंच काम, एकही काम पूर्ण झालेलं नाही। एक गाव दाखवायचं, एक असं गाव दाखवा की गावाला गाव जोडलं, एक गाव दाखवा की ते गावाला गाव जोडलं, असा रस्ता केलेला, इथं 5 लाख तिथं 5 लाख, एकही गावाला गाव जोडलं नाही। दुसरं, मतदारसंघामध्ये गोडगंगा सारखा एवढा मोठा कारखाना बंद पाडला, शेतकऱ्यांचं नुकसान केलं, चुलीत पाणी ओतलं, ह्याच्यापेक्षा काय मोठं काम सांगणार आहे? 600 कामगारांचं वाटोळं केलं। ह्या माणसांनी पूर्ण तालुका लयाला लावला, शेतकरी देश दडीला लावून टाकला। शेतकऱ्यांची आज वाईट अवस्था आहे इथं या तालुक्यामध्ये। उत्तर द्या, कारण की बापू त्या कारखान्याचे संचालक होते, आता त्यांचा मुलगा संचालक असताना ही वेळ का आली नेमकी? संकट 2 प्रकारची असतात, एक असतं आसमानी संकट आणि दुसरं असतं सुलतानी संकट। आता जे कारखान्यावरती संकट आलेलं आहे हे सुलतानी संकट आहे आणि सुलतानी संकट जे आलेलं आहे ते सुलतानी सरकारमुळे आलेलं आहे। कुठल्याही व्यवसायाकरता कर्ज घेणं ही वाईट गोष्ट नसते। एखाद्या व्यापाऱ्याने जर व्यापार वाढीच्या उद्देशाने जर कर्ज घेतलं आणि दुर्दैवाने काही फॅक्टर असे उद्भवले की ज्याच्यामुळे धंदा तसा चालू शकला नाही आणि तो जर दिवाळखोरीत निघाला तर त्या व्यापाऱ्याला दोष देणं हे चुकीचं आहे। इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की सक्सेस इज बास्टर्ड,
सक्सेस इज बास्टर्ड अँड फेल्युअर इज ऑर्फन. त्यामुळे यशाचे सगळेच वाटेकरी असतात, परंतु अपयश हे माझं नाही असं म्हटलं जातं. या ठिकाणी बापूंनी जर कर्ज घेतलं किंवा कारखाने, माझी पहिलीच विनंती होती की कृपया सगळ्यांनी बोलून द्यावं. परत हात जोडून विनंती करतो की जो कर्ज घेतलं गेलं ते डिस्टिलरीसाठी घेतलं गेलं आणि डिस्टिलरी तयार झाल्यानंतर या ठिकाणी फडणवीस सरकारने जाणून बुजून करार करायचं टाळलं. बँकांनी तर काय त्या ठिकाणी व्याज थांबवलं नाही. त्यामुळे ह्या साखरेच्या उत्पन्नातून येणारं जे काही होतं ते तिकडे द्यावं लागलं. आणि त्यानंतर पुन्हा देखील आता यांचं सरकार 2.5 वर्षानंतर आलेलं आहे आणि जाणीवपूर्वक यांनी नाही का कारखान्याला जो नाही का 160 रुपयाचा निधी द्यायचा होता तो टाळलेला आहे. मेहरबान कोर्टाने देखील मान्य करून तो 107 कोटी रुपयाचा निधी राखीव ठेवलेला आहे. ह्या शासनकर्त्यांच्या अधिपत्याखाली ह्यांच्या बगलबच्च्यांचे जे कारखाने जे आहेत की जे एनपीए मध्ये गेलेले आहेत अशा कारखान्यांना कर्ज दिलं गेलं आणि जाणीवपूर्वक घोडगंगाला कर्ज देणं टाळलं गेलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटामध्ये जर माती कालवली असेल तर ह्या त्रिकुटाच्या सरकारने, तुमच्या सरकारमुळेच हा सगळा प्रकार घडलेला आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. हे असं झालंय सौ चुहे खाके बिल्ली चली हजको. मला तुम्ही सांगा, जो व्यक्ती 25 वर्षे कारखान्याचा चेअरमन आहे, 10 वर्षापूर्वी व्यंकटेश कृपा हा त्यांचा खाजगी कारखाना उभा राहतो. 6 वर्षापूर्वी 6 वर्ष चालून तो कर्जमुक्त होतो. हे बंटी आणि बबली शिरूर तालुक्यातली VSIला पेढे वाटतात व्यंकटेश कर्जमुक्त झाला म्हणून. आणि मी त्या ठिकाणी संचालक म्हणून काम केलेलं आहे. जबाबदारीने बोलतो, माझ्याकडे सगळे अहवाल आहेत ते पण दाखवतो. एका सहकारी साखर कारखान्यावर 25 वर्षे सत्ता राहून 400 कोटीचं कर्ज होतं. खाती NPS जातात. 35 कोटींचं देणं कामगारांचं तुम्ही देत नाहीत. जो कामगार मयत झालाय, कारखान्यामध्ये 16 कामगार मयत झाले. कामगार बंधूंनी त्यांचा 1 दिवसाचा पगार 5 लाख रुपये कटिंग करून दिलं. अरे त्या कामगारांची 5-5 वर्ष श्राद्ध झाली. ते म्हणजे मेलेल्या मड्याचं टाळवरलं लोणी सुद्धा अशोक पवारांनी खाल्लं. याच्यापेक्षा वेगळं काय असावं? उत्तर द्या, तुमच्याकडे उत्तर आहे याचं. 1 मिनिटं तुम्हाला एक सूचना देतो की कारखान्याशी आमचा काही संबंध नाहीये, कारण आम्ही शहरवासी आहे. बापूंचा ऐकून घ्या. मी काही शेतकरी नाही. थांबा जरा, ऐकायला शिका जरा, सहनशक्ती ठेवा जरा. कारखाना माझा ऊस जात नाही, त्यामुळे मी कारखान्यावर बोलण्यात मतलब नाही. दुसरी गोष्ट, जी मला माहिती मी वाचून किंवा माहिती घेऊन जे काढलेली त्याच्यामध्ये ज्यावेळेस कारखान्याची निवडणूक होती त्यावेळेस अजितदादा पवार म्हणले, कोण माईकलाल माझ्याशिवाय कारखाना चालू करतो बघतो मी. कारखाना ह्यांनीच बंद केला आणि परत वरतून हेच सांगतात की कोण माईकलाल चालू करतो. हा विषय म्हणजे की त्यांनी स्वतःहून कारखाना बंद केला. दुसरी गोष्ट, राहिला विषय वाघोलीच्या रस्त्याचा. वाघोलीचा रस्ता गडकरी साहेबांनी मंजूर केल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी नेमली. त्यानंतर जशी निवडणूक आली, ह्या गव्हर्नमेंटनी पैसे खाण्यासाठी स्वतःची एक महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ स्थापन केलं आणि ते टेंडर तिकडे वर्ग केलं की महाराष्ट्र महामंडळ बांधल. आणि ह्या कारणामुळे तो रस्ता झाला नाही, नाहीतर रस्ता 4 वर्षापूर्वीच झाला असता. पण अमोल कोल्हेंनी ज्यावेळेस पाठपुरावा केला, थांबा ताई GR दाखवतो. GR ऐका GR GR दाखवतो. दोन मिनिटं GR दाखवतो. GR महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी स्वतः सांगितलं होतं की राज्य सरकार हा रस्ता विकास करेल, या रस्त्याचा विकास करेल, याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा संबंध राहणार नाही. म्हणून त्या रस्त्याचं हे झालं. जी काही अडचण निर्माण झाली वाहतूक कोंडीची ती ह्या त्रिकुटांनी केलेली आहे. ही काही कुणी स्थानिक आमदारांनी नाही. आता तुमचे जे उमेदवार आहेत तर तुम्ही काय मुद्दे घेऊन, खरंच हा प्रश्न तुम्ही तरी सोडवणार आहात का? એટલે जे स्थानिक लोक जे आहेत ना, ज्यांच्या स्थानिक प्रॉपर्टी आहेत ना, आम्हालाही तिथं त्रास होतो, आमच्याही लोकांना. आज तिथं पाण्याची सोय आहे, सगळी सोय, राहायला फक्त वाहतुकीचा. तर तुम्ही GR काढा. गडकरी साहेबांनी स्वतःहून सांगितलंय. आणि त्या उड्डाण पुलाला, तुमच्या माहितीसाठी, त्या उड्डाण पुलाला स्वर्गीय बाबूराव पाचरने हे नाव देण्यात येणार आहे. हे मलाही माहिती आहे. ऐका ना, ऐका तर. दोन मिनिट काय 2009ला सुद्धा ह्या माणसांनी युतीमध्ये असताना, मी शिवसैनिक आहे,
युतीमध्ये असताना बाबुरावशी गद्दारी केली 2009ला. आपण मुद्द्यांवर बोलूया. हा बोला, तुम्ही सांगा. महिला म्हणून सर एक मिनिट, दोन्ही प्रश्नाचं उत्तर आहे आता माझ्याकडे. एक मिनिट जरा ऐकून घ्या सगळ्यांनी. राहिला राहायचा विषय, कारखान्याचा विषय. आजपर्यंत जे ह्या विधानसभेला प्रतिनिधित्व मिळालं हे शिरूरलाच मिळाले. आता जे आमदार होणार आहेत हे आता हवेलीचे आहेत. त्याच्यामुळे हवेलीच्या साईडला जे काही प्रश्न आहेत हे नक्कीच सुटणार आहे असं आम्हाला वाटतं. कारण आतापर्यंत हवेली सगळे उमेदवार हे शिरूर तालुक्याचे भेटलेत. आमचे माऊली आबा हे हवेली तालुक्याचे उमेदवार आहेत. तिथले काही रस्त्याचे प्रश्न असतील, आधी प्रश्न हा तिथला ते मार्गी लावतील. आणि राहिला कारखान्याचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सरकारची गरज पडणार आहे. आणि त्याच्यात जर केंद्रामध्ये जर युतीचं सरकार असेल तर आता आपल्या राज्यात युतीचं सरकार येणं गरजेचं आहे. तरच आपल्या कारखान्याचे पण युतीचं 2 मिनिटं लोकांना परिवर्तन हवंय सर. लोकांना परिवर्तन हवंय. समोरचीच पार्टी, समोरचेच आमदार, विद्यमान आमदार, मंत्री, खासदार सगळे म्हणतात की आम्हाला परिवर्तन हवंय. 2 मिनिटं घोषणा नका देऊ, कृपया घोषणा नका देऊ. आपला विषय एक मिनिट सगळं चालतं. घोषणा आपला ठरलंय. एक मिनिट आपला शो आहे. मुद्दा मांडा तुम्ही. निवडणूक कसली आहे? कारखान्याची की आमदारकीची? तुम्ही काय आमदारकीवर बोला ना. मुद्दे मांडू आपण. मुद्दे मांडू. 2 मिनिटं तुम्हाला काय भैया रुक जा जरा 2 मिनिट. उत्तर देऊ नये कमी केलं. तुमच्याकडे पाहिजे
तर या सगळ्या तापलेल्या चर्चेनंतर पुन्हा आपण शिरूरकरांकडे जाणार आहोत आणि स्थानिक मुद्दे काय आहेत, तुमचे जे आता उमेदवार आहेत माऊली कटके, काय मुद्दे घेऊन तुम्ही जाताय? आता विरोध आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी भरपूर विकास कामं केलेत, रस्त्यांचे कामं केलेत. आता तुम्ही न्यूजवाले सुद्धा शिरूर शहरात आले असतील, दोन्ही साईडने आले तर खड्ड्यांच्या रूपाने तुम्हाला आमदार साहेबांचा विकास दिसला असेल. 2-2, 3-3 फुटाचे खड्डे या ठिकाणी. अजून एक जो मेन मुद्दा आहे की जे युती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणलेली आहे. आजपर्यंत कोणत्या सरकारने महिलांसाठी एवढं काम केलं नाही. 1,500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात या ठिकाणी डायरेक्ट. हा विषय राज्य सरकारचा झाला, मतदारसंघामध्ये बोल. राज्य तेच सांगतोय ना, तुम्ही ऐकूनच घेत नाही. तुम्ही मतदारसंघाचे मुद्दे सांगा. मतदारसंघाशीच रिलेटेड आहे. त्या राज्य सरकारचा विषय आहे, मुख्यमंत्र्यांनी घेतलेले. इलेक्शन लागलेली आहे. मतदारसंघातले मुद्दे सांगा, मतदारसंघातले मुद्दे मांडा. ऐकून घ्या. ज्या तथाकथित कार्यसम्राट आमदारांनी 450 टपरी धारकांच्या पोटावर पाय दिला आणि तिथं व्यावसायिकरण 17 गुंठे जागा महामंडळ जीएसटी महामंडळाची लाटली. त्या माणसांना बोलायचा अधिकार नाही अजिबात. 450 टपरी धारकांचा मुद्दा आहे आणि त्यांच्या घरात 2,000 लोक राहतात. त्यांच्याविषयी काय भूमिका, कोणालाही न सांगता अचानक त्यांच्या टपऱ्या काढून टाकल्या, त्यांचा रोजगार बंद केला आणि इथं 60-60 लाख रुपयाला गाळे विकतात. ह्याच्यासाठी तुम्ही आमदार झाले होते का? लोकांना बेघर करण्यासाठी आमदार झाले होते का? आमचा प्रश्न आहे यांचा. 450 टपरी धारकांचं काय झालं? त्यांना न्याय कधी देणार तुम्ही? नुसते येता आणि इथं हे करता. गाड्यांचा झाला खुळखुळा, शरीराची लागली वाट, तरी सुद्धा आमदार साहेब म्हणतात मीच कार्यसम्राट. उत्तर द्या. महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा जीडीपी 2% घटला. याला कारणीभूत कोण आहे? तर महायुती सरकार आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काही बोला. 9 लाख कोटींचं कर्ज या महाराष्ट्रावरती या युती सरकारनं केलेलं आहे. हा जो काही जीएसटी वाढवलेला आहे हा हिंदूंवरचा अत्याचार आहे. अशा प्रकारचं हे सरकार, देशद्रोही युतीचं सरकार या राज्यामधून जाणं. मतदारसंघामध्ये सगळी कामं झालेली आहेत का? 100% सर्व कामं झालेली आहे. सगळ्या प्रकारची रोडचे असतील, त्याच्यानंतर नगरपालिकेचे असतील, पाण्याचे असतील, विविध प्रकारची सगळी कामं ही या अशोक पवार यांच्या शांत व्हा. कारखान्याचं जर राहिलं तर प्राईम मिनिस्टर कारखान्याचा निधी अजित पवारांनी अडवलेला आहे. कारखान्याचा निधी अजित पवारांनी प्राईम मिनिस्टर तुमचा, मुख्यमंत्री तुमचा, ईडी सीबीआय तुमची माननीय. तर ही चर्चा आहे ती मुद्द्यांवर होताना दिसत नाही आणि त्यामुळे मी बोलतो. ऐकलं बाबा, आता आमचं ऐक ना. ज्या वेळेला अजितदादांच्यावरती आरोप करतात हे वारंवार. ज्या व्यंकटेश कृपा कारखाना अशोक बापूंच्या स्वतःच्या मालकीचा आहे, त्याला 350 कोटी रुपये कर्ज हे अजितदादांच्या पीडीसी बँक आहे, या पीडीसी बँकेने कर्ज दिलेलं आहे. या पीडीसी बँकेने व्यंकटेश कृपाला कर्ज दिलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा अजितदादांवरती येऊ शकत नाही. 25 वर्ष तुम्ही कारखान्याचे संचालक असल्यामुळं, संचालक चेअरमन तुमच्या घरामध्ये आहे. प्रत्येक तालुक्यातली चांगली पदं तुमच्याच घरामध्ये आहेत. त्यामुळे अजितदादांवरती खापर फोडण्यापेक्षा या ठिकाणी माझं एक शेतकरी म्हणून मत आहे की तुम्ही त्या कुणी बंद पाडला याच्यापेक्षा त्या शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे होता. त्या शेतकऱ्याला आजूबाजूच्या कारखान्यांमार्फत टोळ्या तिथं द्यायला पाहिजे होत्या, तो ऊस न्यायला पाहिजे होता. या सगळ्या मुद्द्यांवरती भरकटण्यासाठी फक्त अजितदादांचं नाव घेतात. बरं, आता तुमचे जे उमेदवार आहेत ते जर निवडून आले तर काय कामं करणार? कामं भरपूर करतील. आमचे उमेदवार पहिल्यांदा रिंगणामध्ये उतरलेले. आमचे उमेदवार कोरी पाटील, त्यांच्या वनी 2 वेळा आमदार झालेले नाही. त्यांच्याकडून विकास राहिलेला आहे. तालुक्याच्या बाबतीत बोललं, शहराच्या बाबतीत जरी बोललं, शहराच्या आणि तालुक्यातून राहिलेला नाही कारखान्याचा मुद्दा. तर अतिशय वादावादीची ही सगळी चर्चा झालेली आहे, पण यामधून शिरूरकरांचे प्रश्न सुटणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. विद्यमान आमदार असो किंवा आत्ताचे विरोधातले आमदार असो, हे निवडून आल्यानंतर खरंच शिरूरकरांची सेवा करणार का, की आरोप प्रत्यारोपांच्या पैरी या सुद्धा पंचवार्षिकमध्ये पाहायला मिळणार, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यासाठी शिरूरकर कोणाला मतदान करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, शिरूर.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.